महाराष्ट्र आणि देशात वने, वाघ आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि विशेषतः वाघ मानव संघर्षासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात सनफ्लॅग ह्या लोह खनिजासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे। देशातील, महाराष्ट्रातील, विदर्भातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वने, वन्यजीव प्रेमींचा या लोह खाणीला विरोध आहे। तसेच नागरिकांनी, राजनेते आणि संस्थांनी सुद्धा विरोध करावा अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाचे माजी सदस्य प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केली आहे। लोहार डोंगरी खाण ही बफर झोन पासून 18 किलोमीटर दूर तर घोडाझरी अभयारण्यापासून 15.5 किलोमीटर दूर आहे। खाण ही 50 वर्षांसाठी दिल्या जाणार असून त्याचे क्षेत्र 1,40,598 TPA इतकी आहे। वनक्षेत्र कंपार्टमेंट हे 439 असून खाण क्षेत्र हे 35.73 हेक्टर असेल। प्रोजेक्ट कॅटेगरी ही B1 असेल तर येथे 20 मिलियन टन्स लोह उपलब्ध राहणार आहे। या गावातील खाण जमीन ही एक टेकडी बनली असून हा खडक 200 कोटी वर्षाच्या बेडेड हेमाटाइट पासून बनले असून त्यात 20% लोह आढळते। येथील लोह खनिज जास्त प्रमाणात 44 मीटर खोलवर आहे। ब्रह्मपुरी जवळ लोहार डोंगरी या जंगलातील गावाजवळ 0.5 ते 0.6 घनतेचे जंगल असून येथे एक वाघ, बिबट, अस्वल, कुत्रे, कोल्हा, लांडगा, हायना, चितळ, पोर्कपाईन आणि इतर अनेक स्तनधारी 17 प्रजाती आढळतात। सोबत पक्ष्यांच्या, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या, कीटकांच्या अनेक प्रजाती आढळत असून येथील जंगल हे निसर्ग, पर्यावरण, हवामान, वने आणि वन्यजीवांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। खरं तर खाणस्थळी तोडलेले जंगल त्याच परिसरात जिल्ह्यात भ्रमण मार्गातील शेती विकत घेऊन लावणे योग्य असते, परंतु वनविभागाने 36.49 हेक्टर जागेवर यवतमाळ जिल्ह्यातील उमरी, इजारा येथे वृक्ष लागवड करण्याचे ठरवले आहे।